तुम्हारे सट्टू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम हो थूकती भी नहीं है। वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कशा आहात सगळे? आय होप सगळे जण जे आहेत तर ते मजेत असाल। आणि तुम्ही एक प्रश्न जो आहे तर तो मला विचारत असता की भैया ॲग्रिकल्चर चांगलं की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग चांगली की बीटेक बायोटेकमध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये काय फरक आहे? आणि मित्रांनो, तुम्ही विचारता की परत हॉर्टिकल्चर कसं आहे, तुम्ही विचारता की फिशरी कसं आहे। मग अशा वेळेस मला प्रश्न पडतो की यार तुम्हाला काय सांगावं नेमकं, आता प्रत्येकाला तर एवढं सांगू शकत नाही ना मी। तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी एक नवीन व्हिडिओ जो आहे तर तो बनवून टाकवावा। ओके, तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की या ॲग्रिकल्चरच्या अलाइड ब्रांच आहे, संलग्न कृषी संलग्न पदवी आहेत। ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चर जी आहे तर ती सर्वसमावेशक ब्रांच आहे, म्हणजे सर्वसमावेशक पदवी आहे। ओके, मग हिच्यासाठी काय आहे की 4 वर्ष तुम्हाला डिग्रीमध्ये घास करावं लागते। ओके, मग या 4 वर्षात तुम्हाला काय शिकवलं जातं तर 4 वर्षात तुम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या डिग्र्यांचं थोडं नॉलेज दिलं जातं। ओके, आणि कसं असतं की ॲग्रिकल्चर म्हणजे सर्वसमावेशक आहे। ओके, बाकीचे ब्रांच म्हणले की फॉर एक्झाम्पल हॉर्टिकल्चर म्हणलं की हॉर्टिकल्चरचा जास्त अभ्यास असतो, बिझनेस मॅनेजमेंट म्हणलं की बिझनेस मॅनेजमेंटचा जास्त अभ्यास असतो, मग बिझनेसचा जास्त अभ्यास असतो बिझनेस मॅनेजमेंटमध्ये। त्यानंतर मित्रांनो, म्हणजे मेजॉरिटी पोर्शन जो आहे फिशरीचा तर फिशवर जास्त डिपेंड असतो। मग बायोटेकमध्ये तसंच, बाकीच्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तसंच। तर ॲग्रिकल्चरची ब्रांच आहे तर ती सगळ्यांना धरून चालते। मग ॲग्रिकल्चरमध्ये हे जे तुम्हाला हॉर्टिकल्चरचे सब्जेक्टसुद्धा शिकवले जातात, एंटोमॉलॉजीसुद्धा, सॉईलसुद्धा, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसुद्धा, बायोटेक्नॉलॉजीसुद्धा, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगसुद्धा। मग हे सब्जेक्ट जे आहेत तर ते ॲग्रिकल्चरमध्ये असतात। त्यानंतर मित्रांनो, हॉर्टिकल्चरसुद्धा 4 वर्षाचीच आहे। ओके, आता या सगळ्या डिग्र्यांच्या बाबतीत गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे तर त्यांचा एक GR निघाला होता, त्यांच्यानुसार कसं असतं की सगळ्या ब्रांच ज्या आहेत तर त्या समतुल्य आहेत, कुठलीही कमी नाही कुठलीही जास्त नाही। पण मग माझं म्हणणं काय मित्रांनो की प्रॅक्टिकल बघा तुम्ही। असं नसतं की एखादा औषध सांगितलं कृषी विभागानं तेवढंच फवारलं त्याचे रिझल्ट येते, तसं नसतं। शेतकऱ्याला ॲक्च्युअल नॅनो युरियाचे रिझल्ट जे आहेत तर ते फील्डवर वेगळे आहेत, कंपनी इफको वेगळं हे करते। ओके, तर तो थोडा वेगळा पार्ट झाला। तर असं मित्रांनो प्रत्येक डिग्रीचं असतं। मग हॉर्टिकल्चरमध्ये कसं असतं की तुम्हाला व्हेजिटेबल्स असेल, फ्लावर असेल, ऑर्नामेंटल प्लांट्स असेल, या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तर तो असतो, किंवा याच्या रिलेटेड जे स्टडी जो आहे तर तो असतो। मग याचं कल्टिवेशन कसं करायचं किंवा याचं सगळ्यांची लागवडपासून तर त्याचं हार्वेस्टिंगपर्यंत। ओके, तर हे तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये असतं। त्यानंतर मित्रांनो, फॉरेस्ट्रीमध्ये काय आहे की तुम्हाला जंगलाविषयी माहिती असते। मग त्याच्यामध्ये नेमका मित्रांनो त्याचं मॅनेजमेंट कसं असतं, त्याच्यानंतर त्याचं वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असेल, सस्टेनेबल फॉरेस्ट्री असं तसं या सगळ्या गोष्टी आहेत। मग इथं मुलं जास्त करून कोणती जाते की ज्यांना RFO वगैरे व्हायचंय, ज्यांना फॉरेस्ट वन विभागाच्या परीक्षाची तयारी वगैरे करायची पुढे चालून, असे विद्यार्थी जे सुरुवातीपासूनच करतात। पण याचे कॉलेज जे आहे तर ते तुरळक आहे महाराष्ट्रात। ओके, जास्त कॉलेजेस नाही आहे, त्याच्यामुळे मग फॉरेस्ट्रीचा कट ऑफ पण एखाद्या वेळेस हाय लागतो आय थिंक, आणि कॉलेजेस कमी असल्यामुळे। ओके, त्यानंतर मित्रांनो फिशरी सायन्स आहे। फिशरी सायन्समध्ये काय आहे की तुम्हाला जे माशा वगैरे आहेत, ओके, तर त्याच्या जाती कशा, त्यानंतर त्याचं नेमकं पालन वगैरे काय ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला फिशरीमध्ये शिकवल्या जातात। त्याच्यानंतर मग त्याच्या संदर्भात ही डिग्री किती वर्षाची तर ही पण 4 वर्षाची। मग याचे कॉलेजेस जे आहेत तर ते कुठे तर जास्त करून कोकणात याचे कॉलेजेस तुम्हाला बघतील, काही कॉलेजेस जे आहेत तर ते तुम्हाला विदर्भा साईडला सुद्धा बघायला मिळतील। याच्या जागा ज्या आहेत तर ते MPSC मध्ये मित्रांनो मत्स्य विभागाच्या काही जागा असतात, त्या कोकण साईडला, रत्नागिरी साईडला तो विभागात ते स्टुडंट जे आहेत तर ते भरले जातात। ह्याच्यासाठी विद्यार्थी जे आहेत तर ते फिशरीचेच लागतात। पण मग एका लिमिटेड निशमध्ये हे काम करतं, आणि इथं मुलंसुद्धा कमी येतात, आउटपुटसुद्धा जो आहे जागासुद्धा कमी असतात, कॉम्पिटिशनसुद्धा त्यांच्यामध्ये असतं। मग या सगळ्या गोष्टी झाल्या फिशरीच्या संदर्भात। मित्रांनो, फिश रिलेटेड गोष्टीसाठी जर तुम्ही जायचं तर तिकडे जाऊ शकता। नंतर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये काय आहे की तुम्हाला नेमकं सिव्हिलचा काही पार्ट आहे, काही मेकॅनिकलचा पार्ट आहे। म्हणजे कसं की आपल्या शेतामध्ये जे ट्रॅक्टर आहे, त्यानंतर वेगवेगळे आपला हार्वेस्टर, रोट्या किंवा वेगवेगळे उपनेर वगैरे जे आहेत शेती रिलेटेड अवजार। ओके, तर याचा स्टडी जो आहे तर तो तुम्हाला याच्यामध्ये असतो। त्यानंतर सिव्हिलचा पार्ट असतो, त्यानंतर काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा M1 M2 सारखे सब्जेक्ट असतात। मग हे सगळे सब्जेक्ट, आणि याच्यामध्ये मित्रांनो जास्त करून याच्या विद्यार्थ्यांच्या सोबत मी ज्यावेळेस बोललो, म्हणजे मी काय झालं की ज्या डिग्रीची मी माहिती सांगतोय तर त्या डिग्रीच्या पासआउट विद्यार्थ्यांसोबत मी बोललो, त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेतला, त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती सांगतोय। मला एखाद्या डिग्रीवाल्यांकडून काही पैसे भेटले नाही की यार चला आमच्या डिग्रीविषयी जय जय करा, त्यांची रियालिटी सांगतोय मी। ओके, त्यांचे ड्रॉबॅक सांगतोय। तर त्यांचं असं म्हणणं आलं की इथं जास्त करून मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले जे पोरं आहे, ओके, इंजिनिअरिंग झालेले, ओके, आपले
बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग नाही म्हणत मी, डायरेक्ट इंजिनिअरिंग म्हणतोय. तर ते जास्त रिसर्चमध्ये ट्रॅक्टरच्या कंपन्यात जातात, पण सेल्सला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे मुलं असतात. ओके. त्यानंतर सिव्हिलचा पार्टमध्ये यांचा काय प्रॉब्लेम येतोय की जे बंधारे विभाग असतात तिथं ज्या जागा ज्या भरल्या जायला पाहिजे तर त्या या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या राखीव जागा भरायला पाहिजे, पण तिथं सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगचे मुलं भरले जातात. मग तो एक त्यांचा पार्ट आहे. MPSCला सुद्धा यांचा जास्त सिलेबस वगैरे नसतो. तर हा यांचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे त्या गोष्टीला फेस करतात. बाकी ओव्हरऑल डिग्री वगैरे काय सुंदर डिग्री, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो फूड टेक्नॉलॉजी आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये जास्त करून मुली जातात असं सगळ्यांचा समज आहे, पण याच्यामध्ये मुलं पण जातात. परभणीला तर चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर मित्रांनो वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत तर फूड टेकचे आहे. याच्या संदर्भात प्रायव्हेटमध्ये सुद्धा जॉब आहे फूडच्या रिलेटेड कंपनीजमध्ये. त्यानंतर फूडच्या रिलेटेड फूडची मायक्रोबायोलॉजी, त्याची केमिस्ट्री, त्याच्यानंतर कसं प्रिझर्वेशन करायचं, प्रोसेसिंग काय असते, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या 4 वर्षात तुम्हाला शिकवल्या जातात. ओके. त्यानंतर कम्युनिटी सायन्स नावाची ब्रांच आहे. या कम्युनिटी सायन्समध्ये मित्रांनो तुम्हाला नेमकं न्यूट्रिशन विषयी शिकवलं जातं, त्यानंतर फूड्स विषयी शिकवलं जातं, त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट वगैरे, फॅमिली रिसोर्सेस, म्हणजे ओव्हरऑल असं गब्बू डब्बू ब्रांच आपण म्हणत नाही का, तशी ब्रांच आहे. याचं कॉलेज जे आहे तर ते परभणीला आहे, चांगली ब्रांच आहे. इथं सुद्धा कमी लोक जे आहेत तर ते जातात आणि याच्या रिलेटेड प्लेसमेंटच्या संदर्भात काही जास्त मला ऐकायला आलं नाही, बट आलं पण असेल तर विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगावं, काहीही हरकत नाही. ओके. त्यानंतर मित्रांनो बीटेक बायोटेक्नॉलॉजी. मित्रांनो काही तुम्ही एक बघितलं असेल की BSc ॲग्री ऑनर्स, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, तर यांच्या काहीच्या पुढं BSc आहे, काहींच्या पुढं बीटेक आहे. तर या बीटेक वाल्यांच्या पुढं तुम्ही मित्रांनो MTech करू शकता. या BSc वाल्यांच्या पुढं मित्रांनो तुम्ही MSc करू शकता. म्हणजे तुम्ही आता बीटेक बायोटेक्नॉलॉजी बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्ही MTech करून चांगल्या प्रकारे जॉब सुद्धा घेऊ शकता. ओके. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, त्यानंतर मित्रांनो प्लांट ॲनिमल याच्या संदर्भात आहे बायोटेक्नॉलॉजीचे काही विषय. ओके. तर मायक्रोबायोलॉजी सुद्धा याच्यामध्ये आहे. तर या ब्रांचमध्ये मित्रांनो जास्त लोकांचं असं म्हणणं आहे की फॉरेनमध्ये जास्त याला डिमांड आहे ॲज कम्पेअर टू इंडिया. ओके. इंडियामध्ये चांगले सुद्धा प्लेसमेंट मिळतात, काही लोकांना मिळाल्या, काही लोकांना अगदीच कमी मिळतात, 10-15 हजारापासून सुरुवात आहे, काहींना 30-35 सुद्धा मिळाल्या. बारामतीसारखं कॉलेज इथं आहे आणि वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत तर ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, ABM ज्याला म्हणतो आपण, त्याला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणतो आपण. तर या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बिझनेसमध्ये जायचं आहे, पुढे चालून धंदा आहे आपला घरचा पहिला सेट, तर अशा विद्यार्थ्यांनी इकडे आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यामधून पुढे चालून तुम्हाला म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड स्टडी तर शिकवला जाईल, पण इथून तुम्हाला मित्रांनो जास्त पार्ट जो आहे तर तो ॲग्रिकल्चर मार्केटिंग वगैरे किंवा ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड सप्लाय चेन वगैरे या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला यामध्ये शिकवल्या जातील. पण फायनान्स सुद्धा कसं मॅनेज करायचं, बिझनेस वगैरे याच्यामध्ये हे सुद्धा सब्जेक्ट आहेत. मग पुढेच्या नंतर तुम्ही ABM करू शकता किंवा MBA सुद्धा करू शकता. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट पुन्हा जर तुम्ही BSc ॲग्री जरी केलं तर 2 वर्षात तुम्ही पुन्हा डबल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट नावाचा कोर्स करू शकता ABM मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. ओके. तर मित्रांनो अशा होत्या या ब्रांचेस. मग आता खूप लोकांचं म्हणणं आहे की नेमकं सगळ्यात चांगली ब्रांच कोणती. मित्रांनो तुमचे रिक्वायरमेंट काय. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं म्हणणं जर मला कॉम्पिटेटिव्ह यायचं आहे तर मी तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर जे आहे तर ते कधीही रेफर करेल. ही ब्रांच जी आहे तर ती चांगली आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो तुमचं म्हणणं बिझनेसला जायचं आहे, बिझनेस मॅनेजमेंट चांगली आहे. बायोटेक रिसर्च किंवा फॉरेनमध्ये जायचं आहे तर मग बायोटेक चांगली आहे. पण तुम्हाला तुमची निश जी आहे पुढं काय करायचं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि मुख्यत्वे गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं आहे, याच्यावर पण डिपेंड आहे. पुढं तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर ते करावं लागणार आहे. फारसं लोक जे आहेत तर ते डिग्रीवर आता काही नसतं. खूप लोकांना जे आहेत तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर ते महत्त्वाचं वाटतं. महत्त्वाचं असून सुद्धा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं असतं कंपन्यामध्ये जर काम करायचं. आणि ॲग्रिकल्चरमध्ये प्रायव्हेट सेक्टरची रिॲलिटी ही आहे की तुमच्या डिग्रीला एवढं फारसं महत्त्व नाही, तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे याला सुद्धा महत्व आहे. मार्केटिंगमध्ये तुम्ही गेला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला तुम्हाला MBAचे जे विद्यार्थी त्याच्या एवढा पगार मिळतो. तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करतो, तुमच्याकडे नॉलेज किती ते मॅटर करतं. लोकांना स्किल पाहिजे आजकाल. सो या सगळ्या गोष्टी आहे. हा होता मित्रांनो माझा ऑनेस्ट रिव्ह्यू. आय होप तुम्हाला जो आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतील. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओला लाईक करायचं तुम्ही विसरू नका. ज्यांना माझ्याकडून पर्सनल गायडन्स हवं आहे त्यांनी आपल्या कन्सल्टन्सीला जॉईन करायचं विसरू नका, ज्याचं मी मार्गदर्शन जे आहे तर ते ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन रिलेटेड करतो. 699 जे आहे तर ती माझी फीस आहे माझ्यासोबत ज्या माझ्या काउन्सिलिंग ग्रुपला ॲड होण्यासाठी. आणि 999 मध्ये मी तुमचे फॉर्मसुद्धा भरून देतो. पण आता 699 जरी तुम्ही जॉईन केलं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर मित्रांनो ही होती आजची इन्फॉर्मेशन. आणि 1499 मध्ये माझे कोर्सेस सुद्धा आहे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड. तर शेतीशाळा माझा स्टार्टअप आहे. तर या सगळ्या गोष्टींसंदर्भात काही पॉईंट्स जे आहेत तर ते माझ्यापासून थोडं भिन्न मत असू शकतात ॲग्रिकल्चरच्या बघणाऱ्या विद्यार्थ्यांचं. मी सगळ्यांच्या मताचा आदर करतो. ते असेल तुमचे तर शिवाय नका घालू, मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की भावा हे असं नसतं, असं असतं, किंवा ही रिॲलिटी अशी आहे आमच्या फील्डची.
तर असं सांगा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला जेवढी इन्फॉर्मेशन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सकडून मिळाली ती मी तुमच्या पुढे प्रेझेंट करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.